डोस असं कोण आहे ते? ह्या लाईन मध्ये कोण बसले का अजून? विनायक सर बॅगा तयार आहेत त्यांच्या? रेडी आहे ना तुम्ही सगळेजण? ओके. ज्यांना कोणाला परत लेक्चर ऐकायचं आहे त्यांनी बिंदास बसू शकता. ज्यांना कोणाला जायचं असेल तर ते तुम्ही गेलासा तरी पण चालते. बॅगा हे काय होतं सर? दुसरा माहित नाही का? जवळ यायचं नाही का? हा ठीक आहे. सेकंड थर्ड डोस वाले बाबा 3 महिने 4 महिने कंप्लीट झालेले असे कोण आहेत आता सध्या? तिसरा महिना कंटिन्यू 2 महिने. कोल्हापूरला आलेले किती लोक आहेत? मग हे तुम्ही ऑनलाईन घेतलं होतं? तुम्ही जे बसला ते तुम्ही आला होता? तुम्हाला हा हे ओळखतात. हे बाकीचे तुमचा कितवा डोस आहे का? सोबत वाले यायचं तुम्ही? कोल्हापूरला आला का? बुलढाणाला. बुलढाणा जवळ आहे का इथून? हा ठीक आहे. बुलढाण्याचे पण लोक आले. ठीक आहे. संभाजीनगर ठीक आहे. प्रेझेंट कोल्हापूरला माझ्याकडे कोण आले होते त्यांनी या पहिले. तुम्हाला फर्स्ट रेफरन्स सेकंड थर्ड या. कोल्हापूरला माझ्याकडे जे आले होते त्यांनी या. सेकंड थर्ड डोस फक्त जे तिथे उभारले आहेत त्यांनी सर इथे लाईन करून घेतली तरी चालेल त्यांची. फक्त लाईन बसताय लेडीज तिकडे बसतील. आता मिक्सर बसलाय तर मिक्सर बसू शकताय. सगळीकडे कोल्हापूरला आलेलं त्यांना माझ्याजवळ आले त्याच्यामुळे फर्स्ट रेफरन्स त्यांना या इकडे. नाही उभा राहा झालंय तुमच्याकडे. नाही उभा राहा सर त्यांना बसून घ्या. नाही ते कोणाचे मागेच बसा. कोल्हापूरला आले होते ते फक्त. बाकी कोणी येऊ नका. आणि जे मित्रमंत्री आहे ना थोडस मागे साईडला थांबून सहकार्य करा. ज्याला खरंच गरज आहे बाबा त्यांनी थोडस पुढे या. हे सगळे कोल्हापूरला आले होते. ठीक आहे. तुम्हाला ओळखायचं एवढा लांबून आला होता माझ्याकडे खरंच ते मनापासून काय त्रास झाला मला येताना मी खरंच सांगू शकत नाही. तुम्ही तर ट्रेनवरून आला परत तिथं 9 किलोमीटर तिथं आणि वडाप काय तर सापडलं नसेल. एसटी सापडली नसेल. परत आणि माझ्या इथं 5 तास भेटली. मी काय तिथं खुर्चीवर आरामात बसलेला असतोय. पण बापरे शब्द सांगतो मला खरंच सगळ्यात लांबचा प्रवास म्हणजे मी जळगावचा केला. इकडे थोडंसं पुढे या. कोल्हापूरला किती महिन्यापूर्वी आला होता? हा तुमच्यासाठी खूप छान एक्सपिरियन्स आहे बरं का. म्हणजे तुम्ही समजू शकता जे काय असेल ते. खरंच रिझल्ट आला असेल तरच सांगायचं. नसेल तरी नाही म्हणून सांगायचं. खोटं कोणीही बोलायचं नाही आहे. तुम्हाला माहिती आहे मला खोटं बोलायला अजिबात आवडत नाही आहे. तुम्ही कोल्हापूरला कोणत्या महिन्यात आला होता? 2 महिन्यापूर्वी. 2 महिन्यामध्ये साधारण तुमची किती हाईट वाढली? 1 सेंटीमीटर. ओके. वय किती? 15. त्याचा काही साईड इफेक्ट वगैरे? थोडासा वर्कआउट कमी केलाय तुम्ही राईट? बरं ठीक आहे. तिथे थांबा. आता तुमच्या सोबत कोण आहे तिथे लाईन लावायची. विनायक यांची लाईन करून घ्या. सर यांची लाईन करून घ्यायची. चला या मुलांचे रिझल्ट आहे. थोडंसं कोल्हापूरला आलं तर थोडंसं टाळ्या होऊन जाऊन दे त्यांच्यासाठी बाबा. कारण तुमच्यातल्या कुणीतरी लोकांना एक्सपिरियन्स अनुभव आहे. माझ्यावर नाही विश्वास ठेवणार पण तुमच्यातल्या लोकांना विश्वास ठेवणार ना. चला तुमचं वय किती मॅडम? 26. कोणत्या कोल्हापूरमध्ये कधी आला होता? मला कोल्हापूरमध्ये यायला 3 ते 4 महिने झाले. त्याच्यानंतर माझा गॅप झाला. मी लांब असल्यामुळे काही गेली नाही. आता मॅडम जळगावला आल्या तर मी जळगावला आले. तुमची हाईट किती वाढली? माझे 1 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर. वय वर्ष? 26. वय वर्ष 26 मध्ये 1 सेंटीमीटर हाईट वाढले. काय त्रास? 3 महिने 4 महिने झालं? ओके ठीक आहे. तुम्ही तिथे लाईन करा. तिथे फक्त लाईन करायची. हां तुमचं कोल्हापूर इकडे तुमचं वय किती? 22. किती हाईट वाढले? 1 सेंटीमीटर म्हणायचं. 2.5 सेंटीमीटरचा 1 इंच असतो. मी सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेशन करणार आहे. सेंटीमीटर. वय किती? चला तुम्हाला काय त्रास? चला तुमचं पटकन या. लाईन करा तिथे. 2 महिन्यापूर्वी आलो होतो तुम्हाकडे. मग तुम्ही चौगडे अकॅडमीला येणार होता. मी भंडारावरून आलो होतो. त्या कारणामुळे मला 2 महिन्याची गॅप पडली. पण मी आजपर्यंत अजून हाईट मोजली नाही कारण मला तुम्हाला एवढंच मोजायचं होतं. आता तरी पण मला वाटल्यासारखं म्हणजे वाटल्यासारखं वाटतं. ठीक आहे. नो प्रॉब्लेम. तुम्ही थांबा. चला तुमचं? मॅडम मी 2 महिन्यापूर्वी आलो तुमच्याकडे. 1 सेंटीमीटर. वय किती? 28. वय वर्ष 28 मध्ये 1 सेंटीमीटर. चला तुमचं?
हे सगळे गॅप घेतलेले आहेत. म्हणजे प्रवास याला नाही जमला, पैसे खूप जातात मला माहिती. हां तुमचं? आम्ही 1.5 महिन्यापूर्वी आलो होतो तुमच्याकडे, पण तुम्ही इथे येणार होते त्यामुळे मी आलो नाही. आम्ही किती वाढली? 1 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर. तुमचं वय किती? माझी भाजी आहे ऑलरेडी. इकडे इकडे इकडे. हां 3 सेंटीमीटर वाढले तिथं. 3 सेंटीमीटर. वय किती? 70. 17 वर्षाची आहे. 17 वर्षामध्ये 3 सेंटीमीटरचा रिझल्ट आहे. 3 सेंटीमीटरचा रिझल्ट आहे 17 वर्षामध्ये. तुम्ही हाईट वाढलेली बघितली तिची? हो मी नोट केलेली आहे ती. ठीक आहे, ओके. चला पाहणं, फक्त शांत बसा. फक्त मला 1च तास द्या. 1 तासामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर करतो. चला तुमचं वय किती आहे? 28. वय वर्ष 28. कोल्हापूरला आला होता. हो. चला तुमची हाईट किती वाढली? 10 डिसेंबरला मोजली तेव्हा 65.5 होती. त्याच्यानंतर मग 11 जानेवारीला मोजली त्या दिवशी 64.9 होती. कोल्हापूरला 2 वेळेस आलो. आता त्याच्यानंतर मोजली किती सांगितलं तुम्ही? आधी किती होती? 62.5. 62. 62 होती. नंतर किती झाली आता? 64.9 झाली होती. दुसरा डोस घ्यायला आलो. येस, म्हणजे 2 ते 2.5 सेंटीमीटर हाईट वाढली, त्याच्यापेक्षा जास्त वाढली. हा रिअलायझेचा काय त्रास वगैरे, जास्त इजवाल्यांचे जास्त रिझल्ट येतात, ते पण तुम्हाला काय ते सांगतो. ओके, तुम्ही कंटिन्यू करू शकता. चला या फास्ट. किती वाढले? 1.2. 1.5 सेंट. हां 1.2 सेंटीमीटर. चला वय किती? हां चला पटकन या पटकन या. जानेवारीला आलो होतो तेव्हा 1 सेंटीमीटर वाढली. 1 सेंटीमीटर आहे. थोडीशी तब्येत पण वाढायला पाहिजे, सांगितलं होतं मला. चला 1.5 सेंटीमीटर. 1.5 सेंटीमीटर. वय किती? 20. एका महिन्यात 1.5 सेंटीमीटर. एका महिन्यात 1.5 सेंटीमीटर झालं. काय साईड इफेक्ट? हां चला तिथे लाईन मध्ये. 1 सेंटीमीटर वाढली. वय किती? 21. ठीक आहे, ठीक आहे. 1.5 सेंटीमीटर वाढली. वय 19. आता रिसेंटली पण आला होता. हो बुलढाण्याला सेकंड डोस. येस. चला तुमच्या बुलढाण्यावाल्याचे माझ्याकडे नाही येता. तुमचे किती रिझल्ट आहेत? माझ्याकडे नाही येता बघितलेले रिझल्ट. ती एक लाईन मग करायची. विनायक ही एक लाईन झाली, आता इथे एक लाईन करायची. बसूनच लाईन करा. इकडे फ्रेंड मित्र मैत्रीण बाहेर तर तिकडे थांबायचं. लयच काळजी आहे मला माहिती आहे. तिकडे मागे थांबा. हे जग बसायचं नाही अजिबात. उठा पटकन. जे घेणार नाहीत त्यांनी मागे बघा किती आहेत बघा. घेणार नाही आहेत त्यांनी मागे बसा. सेकंड ग्रेडवाले का आलाय मग तुम्ही? पहिलेवाले आहेत का तुम्ही? या इकडे. चला बुलढाणावाले इथे लाईन करा. बुलढाणा बर. माझ्याकडे नाही येता, बाहेर हाईट चेक केलेलं. इकडे या तुम्ही. इथे लाईन करायची. या इकडे. तुमची किती हाईट वाढली? बुलढाण्याला घेतलं होतं. किती वाढले? सेंटीमीटर 2 महिने. 2 महिन्यामध्ये 2.5 सेंटीमीटर. हे जर लक्षपूर्वक नाही ऐकलं तर तुमचा टाइमपास होणार. इकडे तुम्ही सगळे घेणारे आहेत. घेणार आहेत का सोबतवाले? अकॅडमीवाले का बोलणार? सर अकॅडमीचे विद्यार्थी. तुम्ही जर असा गोंधळ घालायला लागलाय तर कसं होणार बाळांनो? हा तुमची किती वाढली? या इकडे. इकडे थोडं. एका महिन्यामध्ये 2.5 सेंटीमीटर. 2 महिन्यामध्ये 2.5 सेंटीमीटर. काय त्रास वगैरे काय? तुझं तू सगळं व्यवस्थित केलं. तुझं तू हाईट बाहेर चेक केलीस. ओके. माझ्याकडे आला नंतर हाईट बुलढाणा गेली. तुझा रिझल्ट तुला मान्य आहे? काय साईड इफेक्ट वगैरे? ठीक आहे. किती लाईन करा. तुमची किती वाढली? 1 सेंटीमीटर. वय किती? 19. बुलढाणा. चला तुम्हाला 1 सेंटीमीटर. वय किती? चला ठीक आहे. तुमची 1 सेंटीमीटर. बुलढाणा. चला वय वर्ष 28 मध्ये किती दिवसात वाढली? 1 महिना. 1 महिन्यामध्ये 3 सेंटीमीटर पण हाईट वाढू शकते. हा मी काय सांगितलं? वय वर्ष 28. जास्त पावसाळी बघितले म्हणतात माहिती का आपल्याकडे? तसा प्रकार आहे. आधी ठेसा खात 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 नंतर जाणीव होते की बाबा आता काय तर केल्याशिवाय काय पर्याय नाहीये. लक्षात आलं? म्हणून 19-20चे रिझल्ट माझ्याकडे खूप कमी आहेत. बघा 19 वर्षाचा ज्यावेळेला रिझल्ट येतो त्यावेळेला 1 सेंटीमीटर येतो. 28चा 3 येतो. म्हणजे आता किती प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर हाईट वाढते. मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. तुम्हाला काय त्रास वगैरे तुमचं तुम्ही बाहेर बघितलं आहे. ओके ठीक आहे. थँक्यू सो मच. चला चेन लावा बॅगची. 2 सेंटीमीटर. वय किती? 23. वय वर्ष 23 मध्ये 2 सेंटीमीटर. मी सांगितलं ना वय वर्ष 23 मध्ये काय त्रास वगैरे? येस ठीक आहे. तुमची 1 इंच मॅडम. सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर. वय किती? 21. ठीक आहे. तिथे थांबा. चला नेक्स्ट कोण अजून आहे? बाद झाले. आता एवढेच एक्सपिरियन्स घेऊया. हा या मुली
यापुढे सगळेजण म्हणतात मुलींची. तुमचं घेतल्यावर काय अकॅडमी आली आहे? फर्स्ट डोस आहे, पहिल्यांदा आलाय. ठीक आहे. तुम्ही कोल्हापूरला आला होता, संभाजीनगरला. आधी किती हाईट होते तुमची? 154. आता किती झाले? 155. ठीक आहे. तुम्हाला काय त्रास? वय किती? 23. आता किती टार्गेट आहे? 56 टार्गेट आहे. 1 सेंटीमीटर जास्त असावे. काय साईड वगैरे ना, पिरियड्स मध्ये ना वगैरे, इकडे तिकडे सगळ्या गोष्टी मी क्लिअर करणार. अजून कोण? अजून कोण? इथे लाईन करायची आता. ओके, ठीक आहे. तर वरती येते मी, आपलं सेशन चालू करू.